पोलीस ठाण्यासमोरील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी हॉटेल, झुणका भाकर केंद्र, स्टॅम्प रायटर, राजश्री शाहू सुविधा केंद्र, सेतू समोरील पत्र्याचे शेड स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा क्रेनच्या साहाय्याने शासकीय यंत्रणेमार्फत काढणार अशी नोटीस तहसील कार्यालयाकडून सर्व खोकीधारकांना लागू केली होती। शासकीय जागेवर असणारी खोकी 24 तासाच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत असे नमूद केले होते। तरी सुद्धा खोकीधारकांनी आपापली खोकी काढून घेतली नाही, म्हणून आज तहसील सुशीलकुमार बेल्लेकर यांनी सोमवारी सर्व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून खोकी काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आम्हाला सूत्रांच्याकडून मिळाली। तेव्हा खोकीधारकांनी तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर यांना विनंती केली, आमची खोकी काढण्यापूर्वी आम्हाला पर्यायी व्यवस्था प्राप्त करून देण्यात यावी, कारण आमचा उदरनिर्वाह या खोक्यातून होत आहे। तरी आमची चूल बंद पडू देऊ नका अशा भावना व्यक्त केल्या। आता तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पत्रकार सागर जमने, कुंभोज।